जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताना करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आलोय सोप्या पद्धतीने एडिटिंग, ते पण आपल्या मराठी भाषेत. तर मित्रांनो, तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल की आज आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. तर मित्रांनो, आपल्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही आहे आणि तुम्हाला मटेरियल डाउनलोड करताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही, कारण आपलं सर्व मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेलं असतं. तर टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि जर तुम्हाला एडिटिंगबद्दल काही अडचण येत असेल व तुम्हाला अलर्ट मोशन ॲप यूज करताना काही प्रॉब्लेम येत असेल, तर तुम्ही मला इंस्टाग्रामला नक्की मेसेज करा. मी तिथे नक्की रिप्लाय देईल तुम्हाला. तर मित्रांनो, जर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण इथे असेच नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असतो आणि आपल्या कोणत्याही व्हिडिओला आणि मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. त्यामुळे एक लाईक तर बनतोच ना. चला तर वेळ न घालवता चालू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. मी कोणासाठी स्पेशल असो की ज्या लोकांसोबत बोलतो एकटाच आपण आपल्या नादात. तर मित्रांनो, असा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशन या ॲपची गरज लागणार आहे. तर अलर्ट मोशन जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन डाउनलोड करू शकता. तर अलर्ट मोशन ॲप ओपन करायचं आहे. अलर्ट मोशन ॲप ओपन केल्यानंतर प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट आणि शिकपिक प्रोजेक्ट या दोन्हीची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर तुम्हाला बिटमार्क आणि शिकपिक प्रोजेक्ट अलर्ट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. तर इम्पोर्ट करून घेतल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर त्यानंतर इथे तुम्हाला फर्स्ट बीट लिहायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला जो फोटो ज्या फोटोचा व्हिडिओ बनवायचा आहे तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे थ्री डॉटवरती क्लिक करायचं आहे. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर हा फोटो शेवटपर्यंत ठेवायचा आहे. तर ठेवल्यानंतर तुम्हाला इथे पुन्हा 14.20च्या बीट लिहायचा आहे. आल्यानंतर तुम्हाला इथे हा ऑप्शन दिसत असेल तर तुम्हाला अशा प्रकारे हा फोटो अशा प्रकारे कट करायचा आहे. तर त्यानंतर पुन्हा 15.7च्या बीट लिहायचा आहे. आल्यानंतर हा पण फोटो अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे. तर कट करून घेतल्यानंतर तुम्हाला इथे पुन्हा फर्स्ट बीट लिहायचा आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी एक PNG दिली आहे ती ॲड करायची आहे. तर ॲड केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरच्या सहाय्याने अशा प्रकारे वरती ॲड करून घ्यायची आहे. ॲड केल्यानंतर ही अशा प्रकारे थोडी मोठी करून घ्यायची आहे. तर ही PNG शेवटपर्यंत ठेवायची आहे. त्यानंतर पुन्हा फर्स्ट बीट लिहायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी ही PNG दिली आहे ही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तर तुम्हाला डाउनलोड करायची आहे. तर डाउनलोड केल्यानंतर इथे मूव्ह अँड ट्रान्सफरचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर ही PNG अशा प्रकारे वरती ॲड करून घ्यायची आहे. तर ही अशा प्रकारे ॲड करायची आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरच्या सहाय्याने अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायची आहे. तर ही पण PNG तुम्हाला शेवटपर्यंत ठेवायची आहे. तर PNG ठेवल्यानंतर तुम्हाला इथे बॅक यायचं आहे. आल्यानंतर शिकपिक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शिकपिक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा फर्स्टवाला इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. मीडियामध्ये जायचं आहे. थ्री डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा पहिलावाला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता या पहिल्या फोटोला इफेक्ट लागलेला आहे. तर त्यानंतर नंतरचे दोन फोटो आहेत त्यांना इफेक्ट देण्यासाठी बॅक यायचं आहे. आपला शिकपिक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शिकपिक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा 2 नंबरचा इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. थ्री डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर पुन्हा आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा 2 नंबरचा इफेक्ट फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर आता आपलं फक्त हा फोटो आहे त्याला इफेक्ट द्यायचा आहे, त्यासाठी बॅक यायचं आहे.
शेकपेट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर इथे शेकपेट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा 3 नंबरचा इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉट होती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर कॉपी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा शेवटचा फोटो आहे त्यासाठी ते फोटोवरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉट जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला हा 2 नंबरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. राईट साईडला क्लिक करायचा आहे आणि हा फोटो अशा प्रकारे खाली ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड केल्यानंतर हा पण फोटो अशा प्रकारे ते खाली आणायचा आहे. तर आपला व्हिडिओ झालेला आहे. तर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी ते सेटिंगच्या पलीकडे ॲरोचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला जेवढी पण क्वालिटी पाहिजे असेल तेवढी तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर खाली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. बस आज के लिए सिर्फ इतना ही। अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो नहीं सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए। तू साला भोला दिखता है लेकिन है एकदम होशियार हो लुच्चा।